UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जे रुग्णालयात बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडले। फॉरेन्सिक टीम व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले। शिंदे आणि फडणवीसांना आरोपींना वाचवायचंय। मुख्य पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर, संजय राऊतांचा आरोप। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही। अक्षयच्या एन्काउंटरनंतर नरेश म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट। अक्षयला कोर्टात नेतानाचा त्याला ठोका, समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओमध्ये वक्तव्य। गुन्हा सिद्ध झालेला नसताना पैसे देऊन आमच्या पोराला मारलं। गोळ्या झाडा आम्ही मारायला तयार। अक्षय शिंदेंच्या आई वडिलांचा गंभीर आरोप। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार। ठाणे पोलिसांकडून SITची स्थापना। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, हे दुर्दैवी। पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबाराचा तपास होणार। मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांची माहिती। गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद। आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी द्यायला हवी होती। कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, पवारांचं ट्विट। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये शिंदे गट आणि मनसेकडून जल्लोष। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंकडून पेढे वाटत, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले। अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येतं नाही, आता गैरसमज काढून टाका, मुनगंटीवार आक्रमक। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापले, सूत्रांची माहिती। महायुतीत असतानाही अजित पवारांकडून सर्व मतदारसंघांची चाचपणी। 288 मतदारसंघाबाबत अजितदादांची नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती। अमित शहा आजपासून 2 दिवस नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। 27 सप्टेंबरला निकाल, तर सिनेटच्या स्थगितीसाठी याचिकेवर आज सुनावणी। भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार। तुतारी हातात घेण्याची कार्यकर्त्यांची सभेत हर्षवर्धन पाटलांना विनंती। लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता 29 सप्टेंबरला खात्यात जमा होणार। जुलै आणि ऑगस्टमधील उर्वरित लाभार्थ्यांना पैसे मिळणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। नंदुरबारमध्ये KYC करण्यासाठी महिलांची रात्रीपासून आता बँकेबाहेर रांगा, तर येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यानं ग्रामीण भागातून तालुक्यात आलेल्या महिलांचा बँकेबाहेरच मुक्काम। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतील लाडू उंदरांनी कुरतडल्याचा व्हिडिओ व्हायरल। वृत्तात तथ्य नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट। पनवेल आणि दक्षिण पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। अहमदनगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। सीना नदीला पूर, नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली। कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज। बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।